आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आत येऊ का? सर या ना. सॉरी. कशा आहात तुम्ही? मस्त. अहो माझ्याकडे बघत काय बसलाय? खरंच तुम्ही जा. आम्ही काही फार करणार नाही आहोत. म्हणजे आज नोट्स काढायच्या आहेत. नवीन चॅप्टरला नंतर सुरुवात करणार आहे. बट आफ्टर दॅट आय वुड लाईक टू हॅव जिंजर टी. तुमच्या हातचा गरम गरम चहा हवा आहे मला. हो चालेल. बघ वहिनी आता सर पण म्हणतायत जाऊन ये. जा ना तू. मी आले जाऊन. काय कसा चाललाय अभ्यास तुमचा? सर मला एक डाऊट होता. वाटलंच मला चेहऱ्यावरनं. कुठला चॅप्टर? अरे हा राहिला नाही का त्या दिवशी? नेमका ना ग्राफ. बोला साहेब. अगं साहेब काय काय चाललंय तुझं? आटपलं का? नाही अरे मी घरी जायला निघतीये. एवढं लवकर? हो थोडं अनइझी वाटत होतं म्हणून. अगं मग गेलीसच कशाला? म्हणजे सुट्टी घ्यायची होती ना आज. तुला माहितीये ना मी इथे हेड नर्स आहे. मग काय हेड नर्सला काय जीव नसतो का? तसं नाही रे पण निदान कामं वाटून देण्यासाठी तरी मला यावं लागतं. बरं हे सोड मला सांग तुझी तब्येत कशी आहे? मी एकदम ओके आहे. मी काय म्हणतो मी येऊ का? अरे नको आज लवकर निघतीये तर म्हणते घरी जाऊन जरा आराम करेन. अगं मी तेच म्हणतो तुला. मी येतो तुला सोडायला. नको मी जाईन माझी. शुअर? हो शुअर. बरं ठीक आहे. सावकाश जा आणि पोचल्यावर मेसेज कर मला. हो बाबा रोज करतेच ना. हा ठीक आहे चालेल चालेल. हा सावकाश जा आणि ठेवतो मी आता फोन. ओके चल बाय. As actually it was a surgery. पण मग But सर तुम्ही ओके आहात ना? it's okay, that's okay. Actually मला ठसका लागायला लागला. सर सर पाणी तिथेच आहे. हा अशा वेळेस काय पाणी नाही? मी घेऊन येते. अरे that's okay. I'm telling you. नाही सर मी don't तेवढं go. जाऊ शकते. अरे सर, मी नाही जाऊ तुम्ही शकते का तेवढं. असं करता? अरे काय तुम्ही हा सांगत होतो ना तुम्हाला. कशाला जाताय? हा आय वुड हॅव मॅनेज. और पायात गोळा आली. Oh, I know. Sit down. Be comfortable. तुम्हाला सांगत होतं ना आय वुड हॅव मॅनेज. तुम्ही धडपडला असतं तर अजून डोक्याला ताप. ऐको मी तुम्हाला मदत करतो जरा. तुम्ही यू विल बी कम्फर्टेबल. एक सेकंड मागे. Lean down. That's superb. Go back. Lean.
सुपर. तुम्हाला आता बरं वाटेल हा. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. थोडी उशी ऍडजस्ट करतो मी. डन डन डन. डॉक्टर, तू मध्ये पडू नकोस. नाही अगं, त्यांनी का तू त्यांना का मारलं? का मारलं? ओ, तुमची हिम्मत कशी झाली हो माझ्या बहिणीजवळ यायची? ताई अगं नाही तसं. सुचित्रा, मला बोलू दे. काय लाज नाही वाटत हे सगळं करताना? काय वाटतं तुम्हाला? हा, तुम्ही माझ्या बहिणीचा गैरफायदा घ्याल आणि कोणाला कळणारच नाही. काय वाटतं काय तुम्हाला? बिन बापाच्या पोरी ना, आपण काही करूया, कोणालाच कळणार नाही, कोणी काहीच बोलणार नाही. तुम्ही नीच आहात हे माहित होतं मला, पण आज तुम्ही तेही प्रूव्ह केलं. ताई तू काहीही बोलतेस आता. काहीही बोलतीये? अगं, हे तुझा गैरफायदा घेत होते एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? अगं ते गैरफायदा घेत नव्हते. सुचित्रा प्लीज, आता निदान तू त्यांची बाजू घेऊ नकोस. मला चांगलंच माहितीये या माणसाची लायकी काय येते. ताई तू माझ्या सरांबद्दल बोलते हे विसरू नकोस हा. शब्द जरा जपून वापर. आणि त्यांनी एवढं काय केलं होतं का की तू त्यांच्या मुस्काटीत मारलीस? सुचित्रा, तुला खरंच कळत नाहीये ह्याने काय केलं? मला फक्त एवढं कळतंय की तू तुझा पर्सनल राग काढतेय त्यांच्यावर. सुचित्रा, तू आता वाटेल ते बोलतीयस. अगं, ते तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते आणि ताई बस, काहीही बोलू नकोस. आणि बोलत असताना एवढा विचार कर की तू आपल्या बहिणीबद्दल बोलतेस. मी जे बघितलं तेच बोलतीये. काय बघितलंस का तू? काय बघितलंस? त्यांनी घेतलेली काळजी बघितली नाही ना? त्यांनी आपुलकीने शिकवलेलं ते बघितलंस नाही ना? तुला जे हवं होतं. अगं, ही सगळी नाटकं आहेत यांची. वा ताई, ते बिचारे सर मला हॉस्पिटलला जाता येत नाही म्हणून इथे येऊन शिकवतायत आणि ही सगळी नाटकं वाटतायत तुला? प्लीज प्लीज मिस सुचित्रा मयेकर, तू एक प्लीज शांत व्हा. सर कशी शांत होऊ? काही विचार न करता तिने तुमच्या थोबाडीत मारली. कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? सुचित्रा, आवाज खाली, आवाज खाली. आज मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. तुम्ही प्लीज प्लीज खालती बसा. तुम्ही काम डाऊन. त्रास करून घेऊ नका. तर कसा त्रास करून घेऊ नाही मी एवढं करताय माझ्यासाठी, इथे येऊन शिकवताय आणि ही त्याचा घाणेरडा अर्थ काढतेय. काय करणार? त्यांच्या मनात माझं इम्प्रेशनच तसं आहे, वाईट. त्यांचा गैरसमज होणं अगदी साहजिक आहे. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी तुमची माफी मागतो. सर प्लीज प्लीज तुम्ही माफी मागू नकास प्लीज. अहो, यांची माफी मागून मी काही लहान होणार नाहीये. यांचा जर गैरसमज दूर होणार असेल तर काय हरकत आहे? मागतो मी माफी. ही भुलेला तुझ्या नाटकांना, मी नाही भुलणार. तुम्हाला ही सगळी नाटकं वाटतं? तुझ्यामुळे आमच्यात वाद होत आहेत. सो प्लीज गप्प बस. का गप्प बसतील ते? हा ताई, का गप्प बसतील ते? तू त्यांच्या कानाखाली मारलीस, त्यांचा अपमान केलास आणि तेच गप्प बसतील का? ताई, यावेळेस तू चुकलीयस. माझं चुकलं? सुचित्रा, अगं हा माणूस तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. अगं असं काही नव्हतं, गैरसमज झालाय तुझा. आवाज खाली. तुला नाही माहित हा माणूस कसा आहे. ताई, ते माझे मेंटॉर आहे. त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी आता. घ्यावा लागेल. काय ऐकून घेऊ मी? काय ऐकून घेऊ ताई? त्यांच्या बरोबर माझ्याही कॅरेक्टरवर संशय घेतलायस. सुचित्रा, असं मी नाही म्हणाले. म्हणायला कशाला हवं ताई? जेव्हा तू त्यांच्यावर हात उगारलास ना, तेव्हाच प्रूव्ह झालं की आम्ही काहीतरी चुकीचं करत होतो.
प्लीज प्लीज प्लीज, मी सुचित्रा मयेकर आहो. गैरसमज होतो. हो सर, पण या सगळ्याची शिक्षा तुम्हाला का? काय नाही, एकदा कानफाट्या नाव पडल्या म्हटलंय की हे सगळं होतच राहणार. तुला एक बायको आहे, विसरलास का रे? नाही, मी का विसरी? नाही विसरलास ना? गुड. मग निघ आता. ती वाट बघत असेल तुझी. का मी फोन लावू? प्लीज प्लीज कॉल हर. तसंही खूप वेळ झालाय. वाट बघत असेल माझी. आय लव्ह यू. 1000 वेळा मी तिला सांगतो दिवसात. आय लव्ह हर सो मच. आणि मला इथून हाकलवत असाल तर एक सांगतो, मला घरी जायचंच आहे. मी जाणारच आहे. मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्या बहिणींमधली भांडणं ऐकणे. सो मी निघतो. सर तुम्ही प्लीज जा. या लोकांना तुमची किंमत नाहीये. आणि यानंतर मी अजून तुमचा अपमान सहन करू शकत नाही सर. प्लीज सॉरी. प्लीज डोंट से सॉरी. सत्य कधीतरी समोर येईलच. आपण प्रामाणिकपणे अभ्यास करत होतो, मग दुनियेला काय वाटतं याच्याकडे का लक्ष द्यायचं आपण? सर सॉरी. डोंट से सॉरी अँड डोंट क्राय. ओके, येतो. काय झालंय? वहिनी कुठे होतीस तू? हो ते मी जरा बाहेर. बाहेर जायची काय गरज होती आता? हो पण झालंय काय? जे घडायला नको होतं ना तेच झालंय. काय म्हणाली होतीस तू? मी आहे घरात, मी सांभाळेन सुचित्राला. ही अशी सांभाळणार होतीस? हा, अगं तो माणूस घरी असताना तू सुचित्राला एकटी सोडून गेलीच कशी? तू माझ्यावर चिडलीस ना, मग माझ्याशी बोलतीला नको बोलूस. काय बोलू तुझ्याशी? कोणीतरी तुझा गैरफायदा घेतोय, जवळ येतोय, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? अगं मला कळतं, मला अक्कल नाहीये असं नाहीये. मी काय लहान नाहीये आता. सुचित्रा तू जग पाहिलं नाहीयेस. तू बघितलंस ना जग? तू पाहिलंस ना, मग तू काय दिवे लावलेस ग? वहिनी कुठलाही विचार न करता सरांच्या कानाखाली मारली आणि त्यांचा अपमान केला. सर होते ना म्हणून, नाही तर दुसरं कोणी असतं तुला नोकरीवरनं काढून टाकलं असतं. मी तुला काय म्हणायचंय? माझं चुकलं. हो चुकलं तुझं. सरांच्या कानाखाली मारली, त्यांचा अपमान केला, चुकलं तुझं. ताई ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज. कशी शांत होऊ वहिनी? कशी शांत होऊ? तिने माझ्या कॅरेक्टरवर पण संशय घेतलाय. हे बघा तुम्ही शांत व्हा. आत्ता खोलीत चला, शब्दाला शब्द वाढायला नको. चला चला. तुला नाही माहित हा माणूस कसा आहे. ताई ते माझे मेंटॉर आहेत. त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी आता. घ्यावा लागेल. काय ऐकून घेऊ मी? त्यांच्या बरोबर माझ्याही कॅरेक्टरवर संशय घेतलाय. काय कानाखाली मारलीय माझ्या. पण याचा जात तुमच्या घरात पेटणार आहे. डॅम शुअर. या अपमानाचा बदला माझी प्रिय स्टुडंट सुचित्रा मयेकर घे. कारण सुचित्रा मयेकर नावाचं पपेट आता माझ्या इशाऱ्यावर नाचणार आहे. मिस गिरिजा मयेकर. काउंटडाऊन सुरू झालाय. आता उलटी गिनती करायला घे. कारण लवकरच तुला आणि तुझ्या संपूर्ण घराला मी उद्ध्वस्त करणार आहे.
10, 9, 8, 7. मला वाटतं ताईंचा काहीतरी गैरसमज झाला असेल. दुसऱ्यांचं न ऐकता बोलली तर हेच होणार आहे ना वहिनी. तुम्ही शांत व्हा ना, आपण बोलूया ताईंशी. तुला काय वाटतं ग, ती ऐकून घेईल? नाही, आता ऐकून घेणार नाहीच त्या, कारण चिडल्यात ना त्या. नाही ग वहिनी, ताई सतत बरोबर असते असं नसतं. मला सांग, तू बघितलंयस ना सर किती प्रेमाने शिकवतात मला, आणि ताईने त्याचा काय अर्थ काढलाय? अहो त्या काळजीपोटी बोलल्या असतील ना. काळजी? वहिनी काळजी ही अशी. आज ताईने कहर केलाय वहिनी. तिने सरांवर हात उचलला. नाही, ते चुकलंच आहे ताईंचं. ताईचं नेहमीच चुकतं वहिनी. दुसऱ्यांचं ऐकून न घेता हात उचलते ती. सरांना काय वाटलं असेल? ताई हे बघा, जे घडून गेलं ते आपण बदलू शकतो का? नाही ना. जाऊ द्या, नका एवढा त्रास करून घेऊ. त्रास होतोय वहिनी, त्रास होतोय मला. सरांचं सोड, पण ताई माझ्या कॅरेक्टरवर संशय घेते. ताई माझ्याबद्दल असा विचार करते. नाही, तसं नाहीये ते. असंच आहे वहिनी, असंच आहे. माझी सख्खी बहीण माझ्याबद्दल असा विचार करते. काय बोलू मी? बोल ना तू, काय बोलू यावर? ताई वहिनी मला यावेळेस ना खूप हर्ट झालंय. ताई प्लीज शांत व्हा, नका रडू. वहिनी आमच्या मनात खरंच असं काहीच नव्हतं. तू तरी प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. हो हो, माहितीये मला. तुम्ही शांत व्हा, नका ना रडू. शांत व्हा, शांत व्हा ना. सुपर. तुम्हाला आता बरं वाटेल हा? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. थोडी उशी ऍडजस्ट करतो मी. तुम्ही नीच आहात हे माहित होतं मला, पण आज तुम्ही तेही प्रूव्ह केलं. ताई तू माझ्या सरांबद्दल बोलते हे विसरू नकोस हा. शब्द जरा जपून वापर. आणि त्यांनी एवढं काय केलं होतं का की तू त्यांच्या मुस्काटीत मारलीस? त्यांच्या बरोबर माझ्याही कॅरेक्टरवर संशय घेतलाय. सुचित्रा, असं मी नाही म्हणाले. म्हणायला कशाला हवं ताई? जेव्हा तू त्यांच्यावर हात उगारलास ना तेव्हाच प्रूव्ह झालं की आम्ही काहीतरी चुकीचं करत होतो. अगं मला कळतं, मला अक्कल नाहीये असं नाहीये. मी काय लहान नाहीये आता. सुचित्रा, तू जग पाहिलं नाहीयेस. तू बघितलंस ना जग? तू पाहिलंस ना? मग तू काय दिवे लावलेस ग? सुचित्राला जरी तो माणूस चांगला वाटत असला तरी त्याची लायकी काय आहे ना मला चांगलंच माहितीये. डॉक्टर जयंत म्हणजे एक नंबरचा नालायक माणूस आहे. कधीही संधी साधून सुचित्राचा गैरफायदा घेऊ शकतो हा. नाही गिरिजा, काहीही करून या माणसाला थांबवायलाच हवं. ताई पाणी नकोय मला.
थोडं शांत व्हा ना. नाही मला कळतंय जे झालं ते चुकीचं होतं, पण आता जे झालं ते झालं ना. झालं ते झालं म्हणून कसं चालेल वहिनी? हे असं पुन्हा होऊ शकतं. हो मला मान्य आहे, त्यासाठी आपल्याला अजून बारीक लक्ष ठेवायला हवं. का आत्ता नव्हतं तुमचं लक्ष? नाही लक्ष होतं, मीच कुठेतरी कमी पडले. काय होऊन बसलंय बघतीयस ना तू? सॉरी ताई, मला कळतंय. मी सुचित्रा ताईंना असं एकटं घरात सोडून बाहेर जायला नको होतं, पण मी तरी काय करू? आर्याच्या शाळेतून फोन आला, अचानक पालकांना बोलवून घेतलं आणि घरी परत यायच्या आधीच हे सगळं. वहिनी तू चुकतीयस असं म्हणतच नाहीये मी. नाही ताई, माझंच चुकतंय. मी गेले नसते तर कदाचित हे घडलंच नसतं. हो वहिनी, पण तुझं जाणंही गरजेचं होतं. सॉरी. ताई तुम्ही नका सॉरी म्हणू. नाही वहिनी, हे बघ मला कळतंय हे एवढं सगळं सांभाळता सांभाळता तुझी पण तारांबळ उडतीये आणि त्यात मी उगाच चिडते तुझ्यावर. वहिनी खरंच सॉरी. नाही ताई, मला कळतंय ताईंच्या काळजीपोटी हे सगळं बोलताय तुम्ही.